भाऊ जाऊन महिना झाला पण पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची ही प्रतिक्रिया आहे। मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत पाठवली, त्यासाठी आभारी असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही अशी भूमिका सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे। दोषी पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी केली आहे। मरून महिना होतोय आता, त्याच्यावरती जे काही गुन्हेगार होते त्यांच्यावरती अजून गुन्हा दाखल नाही, ते एकदम फ्री फिरत आहेत। आज काय म्हणून ते मदत स्वीकारू मी? आज जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा होत नाही, जे काही गुन्हेगार आहेत त्यांना, तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही। मदत पाठवलेत, आम्ही त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद पण देतो साहेबांना। पण त्यांनी सर्वप्रथम जे काही गुन्हेगार आहेत ना त्यांच्यावरती FIR वगैरे नोंद करून घ्यायला सांगितलं पाहिजे। जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारत नाही। काय नेमकं न्याय अपेक्षित आहे तुम्हाला? काय तुमची मागणी आहे आता? माझी मागणी, जे पोलीस होते माझ्या लेकराला मारलेले सोमनाथला, जेवढे पोलीस होते गुन्हेगारी, तेवढ्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या।